नमस्कार भावांनो बहिणींनो, नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज बाबाचा पण बड्डे आहे, माय वाढदिवस आहे आज बाबाचा. तर बाबा माय व्हिडिओ पाहते तर बाबाला पण वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाबा तुम्हाला. म्हणलं आता आपण बाबाचं आता नवीन वर्ष आहे म्हणलं ना, आज बाबाचा पण आता चॅनल खोललंय मी. आता म्हणलं आता भैया गेलाय खेळायला. आता म्हणलं आपण पहिलं तर आपल्याकडे चॅनल नव्हतं. बाबाला शुभेच्छा द्या वाढदिवसाच्या. पहा तुमच्या ताईनं मेहंदी लावली. दरवर्षी म्हणजे नवीन वर्षाचे इकडं सुरतलं मी कधी पण हरसूच्या पप्पाला भैयाला म्हणते. रात्रीचे 12 वाजले म्हणजे बाबा वाढदिवस म्हणजे त्याचा वाढदिवस राहायचा. आणि नवीन वर्ष लागलं तर बाबा फटाकडे फोडायचे ना आम्हाला चौघा भावायला उठवायचे, दोघी बहिणी 2 भाऊ. तर मग 12 वाजले म्हणजे आम्हाला सगळ्याला उठवायचे. ते नवीन वर्ष लागलं म्हणजे फटाकडे फोडायचे, आम्हाला उठवायचे, असे करायचे बाबा पहिल्यांदा. मग मला दरवर्षी नवीन वर्षाचं मी भैयाला सांगते, बाबा आम्हाला उठवायचे चौघा बहीण भावाला नवीन वर्षाची उठा म्हणून. 12 वाजले तर आज बाबाचा वाढदिवस आहे तर मी लय खुश आहे. आता स्टेटस पण टाकले, पण भैयाला आता यूट्यूबला पण बाबाचे फोटो टाक म्हणलं. असं करावं लागेल आता. तर म्हणलं व्हिडिओ काढून घ्यावा. तर आज तुमच्या ताईनं घातली साडी. आता दर दिवस म्हणलं आपण घरातल्या कपड्यावरच लय कटाळा येतोय साड्याने घालायचं आणि कपडे बदलायचे. तर मग थोडासाच मेकअप केला, काय जास्त मेकअप केला नाही, लय जीवार येतंय. मग म्हणलं जास्त मेकअप केला त्याच्यातच टाईमपास होतोय. आणि तरी पण म्हणलं व्हिडिओ काढावं तर लगेच दाजी म्हणे मग जर्किन धुवून टाक, त्याचे बुटं धुवून टाक म्हणे. मग ते धुवून ही साडी लय आवडती मला. फौजीच्या लग्नात घेतेले मला आईनं साडी पैठणी. पण मिऱ्या एवढ्या भारी लागतात पा, मी इथं पिन पण नाही लावेल तरी पण लय चोपून बसती ही साडी. लगे असे मिऱ्या लगे एकदम सटकत नाहीत लगे. तर त्याच्या लग्नात घातली होती तर आज घातली. त्याला आता एक लेकरू पण झालं, 3 वर्षाची पोरगी झाली त्याची. आईने घेतली होती मला ही साडी लग्नात त्याच्या. तर पा मेहंदी किती रंगली. मला काय डिझाईन काढल्या जात नाही. थोडीशी मेहंदी काढली, मग म्हणलं पैठणी घातल्यावर कांडे रंगेला असल्यावर मग चांगली वाटते. नाही तशी नाही ना. आता सक्रातीला काय बांगड्या भरायच्या नाही, आईनं भरेल त्या फुटल्या पण नाही आता. आणि अशा पण ड्रेसवर बांगड्या काय चांगल्या वाटत नाहीत. पण आई म्हणे सक्रातीसाठी. तर मग आता बाबाला मस्त लगे वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या लगे. आता तुमच्या ताईकडं तर पहिलं चॅनल पण नव्हतं. दरवर्षी त्याचा बड्डे असला तर पण म्हणलं आता सगळ्याला सांगावं बाबाचा वाढदिवस आहे नवीन वर्षाचा. आता भैया गेलाय बाहेर, मित्राईकडे गेलाय जेवण करायचं. सकाळी त्याला पोहे ताक पोळून ठेवलं, तो काय आलाच नाही. मग म्हणलं आता भैया काय आला नाही तर थोडीशी भेंडी बनवली आणि पोळ्या बनवल्यात. मग दाजी म्हणे तुम्हाला दुसरी काय भाजी बनवायची असेल तर बनवा. म्हणलं नको आता दुसरी भाजी नाही बनवायची म्हणलं. तर मग नाही बनवली. आता सक्रातीच्या टायमाला आमच्या इकडं मायराला लय मोठी जत्रा भरती. लय का लय लगे सगळे म्हणतात साडीवर तू भारी दिसती ताई. आमच्या शेजारचे पण म्हणतात साड्या घाल जा, पण मला काही साड्या आवडत नाही. सणाला याला घालत असते मी, अशी करत असते. आता दाजी म्हणे तेवढी जर्किन धुवून टाक. मग ती पावडरमध्ये भिजू घातली, ती धुवून टाकली. आणि ते होत नाही तर लगेच भैया म्हणे मग शाळेचे शर्ट धुवून टाक. मग त्याचं शर्ट धुवून घेतलं. आणि मग म्हणलं आता थोडीशी साडी घाला आणि आपण व्हिडिओ काढावं म्हणलं. तर सकाळपासून मला व्हिडिओ काढायचा तर मग आत्ताशी की येळ भेटलाय तुमच्या ताईला. तर मग मी म्हणलं आता आपण चला म्हणलं. आता मग डबल साडीनं गरमी होती तर म्हणलं मग टायमावरच साडी घालायची आणि मग व्हिडिओ काढायचा. असं करते मी. तर मग म्हणलं आता व्हिडिओ काढायचा आणि टाकून द्यायचा, नो टेन्शन. मग आपण गंज म्हणतो नो टेन्शन, पण घरातले कामं सांगूच नका. आता तुमच्या ताईनं भैयाला ताक पोळून ठेवले, पोहे बनवून ठेवले. मग सांगायचं ना मम्मी मी येणार नाही म्हणून. तर नाही सांगितलं भैयानं मी येणार नाही का काही. आता जेवण नाही केलं त्यानं, गेला मित्राचा फोन आला तर जाऊ द्या म्हणलं. आता डबल आज नवीन वर्ष आहे. तरी पण मी त्याला म्हणलं भैया तो टावेल आणि हे कशाला टाकला इथं. तर मग मायावर थोडासा ती रागवला. म्हणे मी आता संध्याकाळ लोक घरीच येत नाही मम्मी.
मग लेकरा मग शाळेचे कपडे पण मग नाही जिथल्या तिथं घड्या करून का नाही घड्या करून मग जिथल्या तिथं ठेवायचे असा करतोय तो. तर मग म्हणलं भैया ठेवून द्यायचे. मग तानं मानं भैयानं उचलले कपडे आणि बस का म्हणे बस का, मग तिथं ठेवले भैयानं असा करतोय हरसू भैया. तर मग म्हणलं भैया दे ना ठेवून. मग पोळ्या करत होते मी. तर 5-6 पोळ्या बनवल्या, भेंड्याची भाजी बनवली ना आज काय बाकी काहीच बनवलं नाही. आता म्हणलं बस झालं, तशाच भाज्या पडून पडून जातात. म्हणलं आता काहीच बनवायचं नाही असं केलं. तर नक्की सांगा जा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये, मी आता थोडासा मोठा व्हिडिओ बनवा जाऊ का एवढाच राहू द्या जाऊ असं सांगा आता तुमच्या ताईला. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.